जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। संगमनेर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन। संगमनेर शहरातील प्रभाग क्रमांक 13 व 14 मधील विविध विकास कामे व स्थानिक समस्या प्रलंबित असल्याचा आरोप करत नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली। नगरपरिषदेचे अधिकारी या कामांकडे दुर्लक्ष करत असल्याचा निषेध नोंदवत नगरसेवक शैलेश कलंत्री व योगेश जाजू यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले। या आंदोलनाच्या माध्यमातून प्रभागातील प्रलंबित कामांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली। यावेळी नगरसेवक शैलेश कलंत्री यांनी मुख्याधिकाऱ्यांसमोरच अधिकाऱ्यांना जाब विचारत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली। शासन तुम्हाला गोटे खेळायला पगार देते का, असा सवाल करत त्यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली। दरम्यान म्हाळुंगी नदीवरील पुलाच्या कामावरूनही श्रेयवादाचे राजकारण करण्यात आले अशी टीका करण्यात आली। परंतु या ठिकाणी नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याचे नगरसेवकांनी सांगितले। नागरिकांच्या मूलभूत समस्यांबाबत प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी नगरसेवकांनी केली। गोटे खेळायला इथे शासनाने पगार देत आहेत का साहेब? 10 फोन केले मी, मला फक्त एवढंच म्हणतात आज संध्याकाळी होऊन जाईल, झालं ते काम, लाईट हे नाही, टेंडर झालं नाही। तिथल्या नागरिकांना जाण्या येण्याचा रस्ता तो आहे ना। पोल बसवायचे काय नुसतं लाईट पोल आहेत काय दुरुस्त आहेत आता पोल आणि दुरुस्ती नाही साहेब। मी त्यांना तुमचं रेकॉर्डिंग ऐकतो, मी तुम्हाला रेकॉर्डिंग ऐकतो आपल्या शिवजयंती वगैरे कार्यक्रम होते साहेब। या गोष्टीला सांगून आता महिना झालाय मला। पुलावरची लाईट आहे ना, तिथून जायला एक लाईटचा विषय राहिलेला आहे तिथं लाईटच नाही साहेब। आणि याचा विषय सर आपल्या घाटावरचा ते त्यांच्याकडे आहे का गंगाबाई घाट तसं नाही झालेलं आहे। तो पण गंगाबाईचा विषय अशा स्वरूपाचा आहे। मागच्या वेळेस तुमचे जे अधिकारी होते त्यांनी जाणीवपूर्वक त्यांच्याकडनं ते पत्र लिहून घेतलं। त्यांनी एस्टिमेट करताना त्या प्रकारचं केलं होतं आणि त्यांनी सांगताना त्यांना चुकीचं मार्गदर्शन करून आम्ही तुम्हाला टिप्पणी पण द्यायला सांगितली। ऑफिसमध्ये पण बोलवलं, त्यांना म्हटलं तुम्ही एक पत्र द्या, येणाऱ्या जीपीच्या मीटिंग मध्ये आपण तो विषय ठेवू। तो जाऊ द्या, तो विषय नाही आमचा मूलभूत विषय काय आहे का पुलाला येणारा जाणारा रस्ता एकच आहे साहेब। तिथल्या नागरिकांना तिथल्या लाईटीच्या संदर्भात मी यांना 4 फोन केले। यांनी मला काय उत्तर द्यावं का काम झालंय साहेब? आज पण लाईट वर टाकायचे काय करायचं, लाईट बसवायची, पोल आहे ऑलरेडी साहेब। मग काय किरकोळ काम आहे, एवढं लागलं ना पाहिजे ना। म्हणजे हे जाणीवपूर्वक केलं जात आहे का? हा मागासलेला प्रभाग आहे एससी कॅटेगरीतला, म्हणून त्याला दुय्यम वागणूक आहे का ते पण कळत नाही आम्हाला। करून घ्या आज लावून द्या माणसं। लोक कुटुंब तिथं सर्वजण राहतात। दलित वस्ती असलेला हा प्रभाग, सर्वसामान्य कुटुंबातील सर्व लोक सकाळी 9ला कामाला जातात, रात्री कामावर न येतात। अनेक वेळा वारंवार विनंती करूनही तिथल्या लाईटीचेही प्रॉब्लेम आजपर्यंत सॉल्व्ह झालेले नाही। तिथून जाणारा रस्ता हा म्हाळुंगी पुलाचाच रस्ता असल्या कारणाने इतर ठिकाणाहून त्यांना लांबून 3 किलोमीटरवरनं जावं लागतं। वारंवार सूचना करूनही कुठल्या म्हणजे चिलखत घातलेल्या एका गेंड्याची कातडी घातलेली असलेले अधिकारी या नगरपालिकेत हेही कळत नाही। जोपर्यंत हे कामं मार्गी लागणार नाही तोपर्यंत हे आंदोलन स्थगित करणार नाही। मागं जे प्रशासकीय कालखंडात घडलेल्या ज्या घटना होत्या त्या घटनेच्या संदर्भात प्रशासनाला पूर्ण माहिती आहे। झालेली परिस्थिती, झालेली नासधूस, श्रेयवादाची लढाई या गोष्टींना आम्हाला कुठल्याही प्रकारचा हात घालायचा नाही। आज आम्ही सत्यजित दादा तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर सेवा समितीच्या माध्यमातून आम्ही जेव्हा निवडून आलो तेव्हा आम्ही एक 2.0चं व्हिजन घेऊन आम्ही आलो होतो। लोकांनी आम्हाला चांगल्या कामाच्या संदर्भात या ठिकाणी निवडून दिलेलं आहे आणि भारी भक्कम साथीने आज आम्हाला या नगरपालिकेत त्यांनी आम्हाला पाठवलेलं आहे। लोकहिताची, जनसेवेची जी कामं असतील ती सर्व कामं मार्गी लावल्याशिवाय, जी कामं प्रलंबित आहेत ती कामं झाल्याशिवाय आम्ही आमचं आंदोलन स्थगित करणार नाही। तुम्ही जसं सीओ साहेबांकडे आंदोलन केलं तसं मग नगराध्यक्षाच्या दालनात का नाही हे आंदोलन केलं? प्रशासकीय नगरपालिकेचे मुख्याधिकारी हे प्रमुख असतात, सर्व अधिकार हे त्यांना असतात। या लोकशाहीत प्रशासनाचा प्रमुख घटक म्हणून मुख्याधिकारी हा महत्त्वाचा घटक असतो।
त्यांनाच आपण आपल्या समस्या मांडू शकतो. मुख्य अधिकारी प्रमुख आहे, परंतु नगराध्यक्ष बी त्यांनाही जनतेतून निवडून पत्र- दिलेलं आहे. निवडून दिल्यानंतर तुम्ही त्यांना सांगितलं का तुमच्या नगराध्यक्षांनी पण वारंवार या सगळ्या परिस्थितीची पाहणी केली, स्वतः मुख्याधिकाऱ्यांनी पण या घटनेची पाहणी केली. त्यांनी स्पॉटवर येऊनही ते सर्व परिस्थिती बघितली. तेथील नागरिकांना कशा प्रकारचा त्रास होतो ही भावना त्यांच्या लक्षात आली. त्याच्यानंतर त्यांनी माननीय नगराध्यक्षा, माननीय मुख्याधिकारी साहेब यांनी आदेश केल्यानंतरही जाणीवपूर्वक कोणाच्या सांगण्यावरनं या अधिकाऱ्यांनी काम नाही केले याचा जाब विचारण्यासाठी वारंवार आम्ही त्यांना विनंतीही केली. आज तरी देखील काम झाले नाही. त्याच्यामुळे ही भूमिका घेऊन आम्हाला या ठिकाणी बसावं लागलं. गट तट विसरून आता तुम्ही सत्तेतले आहात, शेजारी अपक्ष उमेदवार आहेत. आता सत्ताधारी नगरसेवक जे आहेत त्या देखील या ठिकाणी आले नाही, याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नाही, सत्ताधारी कुठल्याही प्रकारची कल्पना न देता आम्हाला शो ऑफ करायचं नाही, हे प्रदर्शनाचा भाग नाही. सर्वसामान्य नागरिकांची जी हेळसांड झाली, त्या प्रत्येक नागरिकांना जो त्रास सहन करावा लागला, या भूमिकेतून त्यांनी आम्हाला निवडून दिलं, या भूमिकेतून आम्ही इथं आलोय. प्रदर्शन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो नाही. पुलाचं काम झाल्यानंतर त्या ठिकाणी मातीचा ढिगारा झाला आणि त्या ठिकाणी पाणी अडून राहिलं. ते घाण पाणी अडून राहिल्यामुळे तो सन्माननीय नगरसेवक यांनी सर्वसाधारण सभेमध्ये उपस्थित केला. त्याला आम्ही प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर त्याच्या शेजारी दुसरं आपलं एक रिटेनिंग वॉलचं काम चालू होतं, त्याचा पोकलन होता. त्याच्यामार्फत ते सूचना दिल्या की पुलाचा जे ठेकेदार आहे त्याला आपण नोटीस दिली होती, पण त्यांनी ते काम केलं नाही. त्यामुळं दुसरा जो आपला पोकलन चालू होता त्याच्यामार्फत ते आपण काम करण्याचा प्रयत्न केला, पण ते काम काही व्यवस्थित झालं नाही. झालं नाही ते व्यवस्थित. त्यामुळं ते पुन्हा पोकलन लावून तातडीनं आम्ही काम चालू करतोय आणि साठलेलं घाण पाणी काढून देतो. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24ला सबस्क्राईब करा आणि 10 अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत.